नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. एक शिक्षक लाखो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवत असतो, पण आता शिक्षकांच्या करिअरवरच संक्रांतीची वेळ महाराष्ट्रात येण्याची भीती निर्माण झाली. कारणही तसंच आहे. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची होणारी कमी पटसंख्या. महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावर सध्या एक विचित्र विरोधाभास निर्माण झाला आहे. एकीकडे आपण शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या गप्पा करत आहोत, तर दुसरीकडे हजारो शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या इतकी रोडावली आहे की तिथले शिक्षक आता हे अतिरिक्त ठरू लागले आहेत. राज्य सरकारने नुकत्याच केलेल्या संच मान्यतेतून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली असून यामुळे राज्यातील शिक्षण वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडालेली दिसत आहे. नेमकं काय घडले ते आता आपण सविस्तर जाणून घेऊया. दरवर्षी शिक्षण विभाग शाळांमधील विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकाची पदे हे निश्चित करत असतो, ज्याला आपण संच मान्यता असं म्हणतो. 2025-26च्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील जवळपास 4,000हून अधिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या 10 पेक्षाही कमी झाली आहे. RTE नियमानुसार जिथे विद्यार्थी नाहीत तिथे शिक्षक ठेवणे सरकारला आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही. परिणामी हजारो शिक्षक आता आपल्या नोकरीच्या आणि बदल्यांच्या चिंतेमध्ये आहेत. हे संकट सर्वाधिक ग्रामीण आणि दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांना बसले आहे. पालकांचा ओढा खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढल्याने सरकारी शाळांमधील पटसंख्या ही झपाट्याने घटली आहे. काही गावांमध्ये तर अशी स्थिती आहे की संपूर्ण शाळेमध्ये केवळ 5 ते 7च विद्यार्थी उरले आहेत. अशा शाळांना कमी पटसंख्येच्या शाळा म्हणून घोषित करून त्या जवळच्या मोठ्या शाळांमध्ये विलीन करण्याची हालचाल प्रशासन सध्या करत आहे. जे शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत त्यांना कामावरून काढले जात नाही, परंतु त्यांचे समायोजन करणं हे सरकारपुढेच एक मोठं आव्हान ठरलेलं आहे. या शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेतून हलवून जिथे शिक्षकांची कमतरता आहे अशा शाळांमध्ये पाठवले जाते. मात्र हे करताना सेवा ज्येष्ठता, घरापासूनचे अंतर आणि रिक्त जागांची उपलब्धता यावरून शिक्षक संघटना आणि प्रशासन यांच्यामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. जेव्हा एखादा शिक्षक अतिरिक्त ठरतो आणि त्याची बदली दुसऱ्या शाळेत केली जाते तेव्हाच आता थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिकण्यावर होतो. नवीन वातावरणाशी जुळून घेणं आणि जुन्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणं ही दुहेरी समस्या उभी राहते. अनेकदा शिक्षण अतिरिक्त होऊ नये म्हणून बोगस पटसंख्या दाखवण्याचे प्रकारही घडतात, ज्यावर आता सरकारने कडक नजर ठेवलेली आहे. केवळ सरकारीच नाही तर खासगी अनुदानित शाळांमध्येही हे संकट घडत आहे. अनेक संस्था चालकांनी तर शिक्षक भरती केली आहे, पण आता विद्यार्थी नसल्यामुळे या शिक्षकांचे पगार सरकारी तिजोरीतून करणे सरकारला कठीण जात आहे. यामुळे नवीन शिक्षक भरतीवरील अघोषित बंदी आल्यासारखी स्थिती निर्माण झाली असून शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तरुणांमध्ये निराशेचे वातावरण बघायला मिळत आहे. लोक रोजगारांसाठी शहराकडे स्थलांतरित होत असल्यामुळे गावातील शाळा ओस पडत आहेत. मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरांमधील मनपा शाळांची अवस्था फार वेगळी नाहीये. वस्त्या बदलल्या की तिथल्या शाळांमधील पटसंख्या कमी होते आणि शिक्षक हे अतिरिक्त ठरू शकतात. हा एक सामाजिक बदल असला तरी शिक्षणाच्या पायाभूत सुविधांवर त्याचा मोठा परिणाम दिसत आहे आणि हा परिणाम दीर्घकालीन असणार आहे. या संकटातून आता बाहेर पडण्यासाठी शिक्षक तज्ञांनी काही महत्वाचे पर्याय सुचवले आहेत. त्यामध्ये कमी पटसंख्येच्या 3च्या शाळा एकत्र करून एक आदर्श शाळा विकसित करणं, दुर्गम भागामध्ये शिक्षकांची संख्या कमी असल्यास तेथे तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना शिक्षण देणं, सरकारी शाळांची गुणवत्ता खासगी शाळांच्या तोडीची करणं, जेणेकरून पालकांचा विश्वास पुन्हा संपादन केला जाईल. हा केवळ शिक्षकांच्या नोकरीचाच प्रश्न नाही तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शैक्षणिक कणा मोडून पडण्याचा धोका आहे. जर वेळेत उपाययोजना केल्या नाही तर हजारो शाळा कायमच्या बंद होण्याच्या भीती शिक्षण सूत्रातूनही व्यक्त केली जात आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.